हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। जिल्हा न्यायालय, कारागृह विभाग भरती, पुरवठा निरीक्षक तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स असणार आहेत। अँड TCS अँड IBPS ने घेतलेल्या एक्झाम्सचे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात आहेत आणि हे सर्व क्वेश्चन्स सध्या सर्व एक्झाम्समध्ये रिपीट होत आहेत। त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत, एक्झाम स्पेसिफिक असणार आहेत। अँड 12 ते 15 मिनिटात तुमचे 20 ते 25 क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन विथ कन्सेप्ट क्लिअर करण्याचं माझं टार्गेट असते। अँड मराठी ग्रामरचे सुद्धा 20 क्वेश्चन्स 8 ते 10 मिनिटाच्या व्हिडिओत विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला या चॅनलवर भेटतात। TCS IBPS 2000 क्वेश्चनची सिरीज आपण स्टार्ट केले, जेणेकरून कमीत कमी वेळात तुमचा जास्तीत जास्त सिलेबस अँड क्वेश्चन्स कव्हर होतील। अँड चॅनलला, व्हिडिओजला तुमचा चांगला रिस्पॉन्स भेटला तर दिवसाला 4 ते 5 असेच व्हिडिओज तुम्हाला भेटणार आहेत। त्यामुळे व्हिडिओजला लाईक करत जा, म्हणजे त्यातून मला समजेल की व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहेत की नाही। आणि त्यानंतर तुम्हाला इंग्लिश अँड मराठीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून देण्याची जबाबदारी माझी, ठीक आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा अँड सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर भेटत जाईल, ठीक आहे। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। Choose the word that is opposite in meaning to highlighted word given below. He comes to our house very often. Occasionally, rarely, frequently, never. Oftenचं opposite meaning. He comes to our house very often. तो वारंवार आमच्या घरी येतो। ऑफनचा अर्थ असतो वारंवार, अगेन अँड अगेन। ऑपोजिट मिनिंग काय येईल? ओकेशनली, ओकेशनली म्हणजे अधूनमधून, फ्रिक्वेंटली वारंवार, सिनोनिम येईल नेवर कधीच नाही, रेअरली क्वचित, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट अँटोनिम। ऑफन वारंवार, ऑपोजिट मिनिंग येईल रेअरली क्वचित, ठीक आहे। पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच। प्रियंका सेड टू हर मदर, प्लीज लेट मी वेअर युअर येलो ड्रेस टुडे। काय येईल करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? तर रिपोर्टेड स्पीचमध्ये प्लीज आले, प्लीज म्हणजे रिक्वेस्ट केले। इनडायरेक्टमध्ये रिक्वेस्टेड कुठे आहे चेक करा, ऑप्शन डी मध्ये आहे। ऑप्शन सी आस्क्ड एलिमिनेट झालं, ऑप्शन बी टोल्ड हर मदर एलिमिनेट होईल, ऑप्शन ए मध्ये आहे इंट्रीटेड, इंट्रीटेडचा सुद्धा अर्थ असतो रिक्वेस्टेड। पुढे बघा, ऑप्शन ए मध्ये आहे हर मदर, ऑप्शन डी मध्ये हर मदर, टू लेट, हर वेअर, मी वेअर। काय येईल दोघांपैकी करेक्ट आन्सर? तर हा मी आहे, फर्स्ट पर्सन आहे, चेंज होईल प्रियंकानुसार, हर यायला पाहिजे, सो हर वेअर येईल, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच। प्रियंकानुसार मी हा फर्स्ट पर्सन हरमध्ये चेंज होईल, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियम ॲपल ऑफ वन्स आय? इन अ व्हेरी डिफिकल्ट पोझिशन, नीड्स टू मच, वन्स फेवरेट, शफलिंग बिटवीन। ॲपल ऑफ वन्स आय, तर याचा अर्थ असतो अत्यंत लाडका। काय येईल? वन्स फेवरेट, ऑप्शन सी। नेक्स्ट क्वेश्चन, select the most appropriate option to fill in the blank. Anuj regularly dash the library. Will visit, visit, has visited, visits. Anuj regularly dash the library. Anuj regularly लायब्ररीला भेट देतो। तर रेग्युलरली नेहमीची सवय आहे, कोणत्या काळात असते? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते। आपण पाहिलं होतं नेहमीची सवय, म्हणी, सुविचार, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल हे सर्व सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते। काय आहे सिंपल प्रेझेंटचं ऑप्शन? विल, हॅज एलिमिनेट होतील, विजिट येईल की विजिट्स येईल? तर अनुज सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे, सो विजिट येईल की विजिट्स येईल? विजिट्स येईल, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर। नाऊनला एस प्रत्यय लागला की ते प्लुरल होते, क्रियापदाला वर्बला एस प्रत्यय लागला की ते सिंग्युलर होते। अनुज रेग्युलरली विजिट्स द लायब्ररी, ठीक आहे। नेहमीची सवय, सायंटिफिक रूल, युनिव्हर्सल ट्रूथ, म्हणी, सुविचार, सिंपल प्रेझेंट टेन्स। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। नायदर फूड नॉर वॉटर डॅश टू बी फाउंड देअर। आर, वर, वॉज, बी। नायदर फूड नॉर वॉटर डॅश टू बी फाउंड देअर। तर नायदर नॉरचा रूल काय होता? तर नायदर नॉरच्या सेंटेन्समध्ये क्रियापद हे जवळच्या कर्त्यानुसार येते। जवळचा कर्ता वॉटर, तर इथे वॉटरनुसार सिंग्युलर वर्ब येईल वॉज, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। नायदर फूड नॉर वॉटर वॉज टू बी फाउंड देअर, ठीक आहे। नायदर नॉरच्या सेंटेन्समध्ये क्रियापद हे जवळच्या कर्त्यानुसार येते, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन,
Select the option that expresses the given sentence in direct speech. He said that he was going home. काय येईल करेक्ट डायरेक्ट स्पीच? तर हे सेंटेन्स इनडायरेक्टचं दिलेलं आहे, वॉज गोईंग आलेलं आहे आणि इनडायरेक्टमध्ये वॉज गोईंग कधी येईल? तर इनडायरेक्टमध्ये वॉज तेव्हा येते जेव्हा डायरेक्टमध्ये ॲम किंवा इज असते. डायरेक्टमध्ये रिपोर्टिंग स्पीचमध्ये V1 किंवा V5 असेल तर इनडायरेक्टमध्ये V2 होते. ॲम इजचं V2 वॉजवर होते. इनडायरेक्टमध्ये वॉज आलंय म्हणजे आपल्याला डायरेक्टमध्ये ॲम शोधायचं आहे. इनडायरेक्टमध्ये ही आलं आहे सो डायरेक्टमध्ये आय असणार. आय एम कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ही विल आय विल एलिमिनेट होतील. ऑप्शन एमध्ये आहे आय एम गोईंग, ऑप्शन सीमध्ये आहे आय एम गोईंग, पण ऑप्शन सीमध्ये टोल्ड आलं आहे सो ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. डायरेक्टमध्ये सेज असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये सेड होते. ठीक आहे, सेजचं सेड झालं, आय एम गोईंगचं ही वॉज गोईंग झालं. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. समवन स्टोल माय कार. माय कार इज स्टोलन बाय समवन. माय कार इज बीइंग स्टोलन. माय कार हॅज बीन स्टोलन. माय कार वॉज स्टोलन. समवन स्टोल माय कार. स्टोल V2 आले. ॲक्टिव्हमध्ये V2 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये काय होईल? वॉज वर प्लस V3. माय कारनुसार सिंग्युलर वर्ब पाहिजे. वॉज प्लस V3 वॉज स्टोलन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. इज स्टोलन, इज बीइंग, हॅज बीन तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले. ऑप्शन डीमध्ये आहे वॉज स्टोलन. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. माय कार वॉज स्टोलन. नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate antonym of the word given in brackets to complete this sentence. The lane was too dash for the bus to pass through. Wideचं antonym ओळखायचं आहे. Large, thick, loose, narrow. तर वाईड म्हणजे रुंद, antonym येईल अरुंद. अरुंद म्हणजे narrow. ऑप्शन डी. The lane was too narrow for the bus to pass through. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. To understand global warming, you need science. Change the voice. To understand global warming, you need science. तर need science वर्ब काय आहे? need. V1 आहे, वर्बचं फर्स्ट फॉर्म आहे. कशात चेंज होईल? तर am किंवा is किंवा are प्लस V3 वर्बच्या थर्ड फॉर्ममध्ये. सायन्स सिंग्युलर आहे सो सिंग्युलर वर्ब येईल. इज येईल. इज प्लस V3 needed. इज needed कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर वॉज नीडेड, हॅज बीन, इज बीइंग, इज नीडेड ऑप्शन डी मध्ये आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. सायन्स इज नीडेड टू अंडरस्टँड ग्लोबल वॉर्मिंग. ॲक्टिव्हमध्ये V1 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये ॲम, इज, आर प्लस V3 होते. व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द कमिटी डॅश टेकन ए नोट ऑफ द ॲलिगेशन्स मेड अगेन्स्ट हेडमिस्ट्रेस. Shall, has, are, have. The committee dash taken a note of the allegations made against headmistress. तर ब्लँक स्पेस कुठे आहे? टेकन पूर्वी आहे. टेकन काय आहे? V3 आहे आणि V3 पूर्वी टू हॅवची रूपं येतात. टू हॅवची रूपं म्हणजे हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. सो आर, शॅल एलिमिनेट झाले. हॅज, हॅव काय येईल दोघांपैकी करेक्ट आन्सर. तर इथे कमिटीनुसार वर्ब पाहिजे. कमिटी सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? तर कमिटी हे एकमताने अशा अर्थाने वापरलेलं असेल तेव्हा सिंग्युलर असते अँड कमिटी आपल्या मतांमध्ये डिवाइड होत असते तेव्हा प्लुरल येते. इथे कमिटी सिंग्युलर आहे सो सिंग्युलर वर्ब पाहिजे. हॅज येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन बी. द कमिटी हॅज टेकन ए नोट ऑफ द ॲलिगेशन्स मेड अगेन्स्ट हेडमिस्ट्रेस. ठीक आहे. V3 पूर्वी टू हॅवची रूपं येतात. हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव, विल हॅव. नेक्स्ट क्वेश्चन. Select the correct option to fill in the blank. I don't mind dash with the cooking but I won't wash the dishes. To help, for helping, in helping, helping. I don't mind dash with the cooking but I won't wash the dishes. तर नेहमी लक्षात ठेवा डोंट माइंड नंतर क्रियापदाचं ING फॉर्म येते, VING फॉर्म येते. हेल्पिंग येईल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. डोंट माइंड नंतर VING येते. I don't mind helping with the cooking but I won't wash the dishes. Next question. Select the most appropriate option to fill in the blank. They dash the marketing side of the product well.
had handled, have handled, are handled, handling. They dash the marketing side of the product well. तर ऑप्शन डी मध्ये हँडलिंग आले. हँडलिंग पूर्वी टू बीचं रूप येते. दे हँडलिंग येणार नाही. ऑप्शन डी एलिमिनेट झालं. आर हँडल्ड टू बीचं रूप प्लस V3 आहे. असं नेहमी पॅसिव्ह सेंटेन्समध्ये असते. हे पॅसिव्ह सेंटेन्स नाही आहे, सो आर हँडल्डसुद्धा येणार नाही. हॅव हँडल, हॅव नंतर V3 पाहिजे. इथे V1 आले. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. दे हॅड हँडल द मार्केटिंग साईड ऑफ द प्रोडक्ट वेल येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, हॅड प्लस V3. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इट डॅश कॉन्टिन्युअसली सिन्स 6 o'clock दिस मॉर्निंग. Is raining, has rained, has been raining, had been raining. It dash continuously since 6 o'clock this morning. सकाळी 6 वाजल्यापासून पाऊस पडतोय. तर पाऊस पडण्याची क्रिया भूतकाळात सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू आहे. आणि जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सुरू झाले व तिची निश्चित वेळ दिले 6 o'clock आणि ती आत्तापर्यंत चालू आहे, मग असं असेल तर कोणता काळ येतो? तर प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स असतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. काय असते प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्सची रचना? तर हॅज किंवा हॅव प्लस बीन प्लस VING. हॅज बीन रेनिंग कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन सीमध्ये आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इट हॅज बीन रेनिंग कॉन्टिन्युअसली सिन्स 6 o'clock दिस मॉर्निंग. सिन्समुळे घटना भूतकाळात सुरू झाल्याचं कळते. भूतकाळात कधी सुरू झाले? 6 o'clock म्हणजे निश्चित वेळसुद्धा दिले व ती आत्तापर्यंत चालू आहे म्हणून प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ए डॅश ऑफ सिंगर्स. बँड, बंच, टीम, कॉयर. कलेक्टिव्ह नाउनचा क्वेश्चन आहे. ए डॅश ऑफ सिंगर्स. तर एक कॉयर ऑफ सिंगर्स. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए कॉयर ऑफ सिंगर्स म्हणजे प्रार्थनास्थळी जी गायक मंडळी असतात चर्चमध्ये, मंदिरांमध्ये, त्यांना म्हणतात ए कॉयर ऑफ सिंगर्स, भजनी मंडळी. बँड कशासाठी येईल? ए बँड ऑफ म्युझिशियन. ए बंच ऑफ कीज, बनानाज, ग्रेप्स, जुडगा. टीम ऑफ प्लेयर्स. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स. ए पर्सन हू इज फॉन्ड ऑफ फायटिंग. बेलिकोस, बेनेफॅक्टर, ब्लास्फेम, बायनियल. ए पर्सन हू इज फॉन्ड ऑफ फायटिंग. भांडणाची आवड असलेला, भांडखोर. काय येईल करेक्ट आन्सर? बेलिकोज. ऑप्शन ए. बेलिकोज म्हणजे भांडखोर, बेलिजरंट, क्वॅरलसम. ए पर्सन हू इज फॉन्ड ऑफ फायटिंग. बेनेफॅक्टर काय असते? उपकार करणारा, डोनर. ब्लास्फेम म्हणजे खूप वेळा एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे सिनोनेम अँटोनेममध्ये. तर ब्लास्फेम म्हणजे असते निंदा, ईश्वराची निंदा करणे, डिट्रॅक्टर. आणि बायनियलचा अर्थ असतो 2 वर्ष, द्विवार्षिक. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. स्पुरियस. द मर्चंट वॉज अरेस्टेड फॉर ट्राईंग टू सेल डॅश ड्रग्स. स्पुरियस ड्रग्स. द मर्चंट वॉज अरेस्टेड. व्यापाऱ्याला अटक करण्यात आली फॉर ट्राईंग टू सेल स्पुरियस ड्रग्स. बनावट औषधे विकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल. काय स्पुरियसचं करेक्ट सिनोनिम? एक्सक्लुझिव्ह, आउटडेटेड, एक्सपेन्सिव्ह, काउंटरफिट. तर स्पुरियस बनावट, नकली, बोगस, डमी. सिनोनिम येईल काउंटरफिट. ऑप्शन डी. नकली, बनावट, खोटा, काउंटरफिट, स्पुरियस. पुढचा प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. ऑल द मनी वॉज टेकन बाय थीव्ज. काय असेल करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस? ऑल द मनी वॉज टेकन बाय थीव्ज. वॉज टेकन. वॉज टेकन कधी येईल? पॅसिव्हमध्ये. असं काय असेल ॲक्टिव्हमध्ये? तर वॉज टेकन म्हणजे टू बी प्लस V3 आले. पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V2 असते. टेकनचं V2, टूक कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर टूक ऑप्शन डीमध्ये आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन एमध्ये टेक आले. ऑप्शन बीमध्ये टेकन. ऑप्शन सी टेकिंग. तिन्ही एलिमिनेट झाले. ठीक आहे. ॲक्टिव्हमध्ये V2 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 होते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. ए बिटर पिल टू स्वॅलो. सफरिंग फ्रॉम ए थ्रोट इन्फेक्शन. An unpleasant fact or situation that is difficult to accept. Unable to take in unpleasant tasting foods.
टू बी ॲडवाइज टू टेक लार्ज साईज टॅबलेट्स. ए बिटर पिल टू स्वॅलो. तर याचा अर्थ असतो अप्रिय गोष्ट, अप्रिय परिस्थिती जी स्वीकारणे कठीण आहे. An unpleasant fact or situation that is difficult to accept. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए बिटर पिल टू स्वॅलो. An unpleasant fact or situation that is difficult to accept. अप्रिय गोष्ट जी स्वीकारणे कठीण आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द ऑप्शन which completes the sentence correctly. After they had dried, Anu dash all the clothes neatly. Folded, have folded, has fold. After they had dried, Anu dash all the clothes neatly. तर had dried, had प्लस V3 आले. कोणता टेन्स आहे? पास्ट परफेक्ट टेन्स आहे. पास्ट परफेक्ट बरोबर कोणता टेन्स येतो? सिम्पल पास्ट येतो. सिम्पल पास्ट म्हणजे V2 म्हणजे फोल्डेड. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. आफ्टर दे हॅड ड्राईड अनु फोल्डेड ऑल दी क्लोथ्स नीटली. आपण पाहिलं होतं आधी घडलेली घटना, त्यांनी कपडे सुकवले होते. दे हॅड ड्राईड पास्ट परफेक्टमध्ये आहे. नंतर अनुने कपडे व्यवस्थित फोल्ड केले. नंतर घडणारी घटना कोणत्या टेन्समध्ये? सिम्पल पास्टमध्ये असते. V2 असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. पोटेन्शियलची करेक्ट स्पेलिंग तर काय असते? POTENTIAL पोटेन्शियल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. TIAL. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स TCSने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत आणि त्यामुळे हे तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठीही मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.